गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणामध्ये या प्रकरणाची 4 दिवस माहिती लपवण्यात आली अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे। पोलिसांना गांभीर्याने चौकशी करावी लागेल असं म्हणत आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। 2 मुलांचा बळी गेला, त्याच्यामध्ये ड्रग्ज सेवनाच्या अतिसेवनामुळे बळी गेला। 4 दिवस ही बातमी माध्यमांपासून लपवली गेली। त्याच्यानंतर ती बातमी फुटली, सगळ्या माध्यमांनी त्याची दखल घेतली आणि मग FIR वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या। तो जो कोण व्यक्ती अटक केलेला आहे त्याच्यामध्ये आनंद पटेल का असं काहीतरी नाव आहे, त्याच्या वडिलांची हिस्ट्री मोठी रंजक आहे। त्याचे वडील हे मुक्का खाली अटकेत होते, ड्रग्ज पेडलिंगच्या अनेक केसेस त्यांच्यावर आहेत। एवढा जो कॉन्सर्ट होतो तिकडे एवढ्या प्रमाणात ड्रग्ज सप्लाय होतात, महाराष्ट्राचा नार्कोटिक्स विभाग काय करत होतो? ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हे मुख्यमंत्री फडणवीसांचं उद्दिष्ट आहे अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिलेली आहे। ड्रग्ज विकणारे जिहादी आहेत, या ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे, त्यांना बिळातून बाहेर काढण्याचं काम सरकार करेल असं सुद्धा नितेश राणेंनी म्हटलंय। ड्रग्ज फ्री महाराष्ट्र, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हाच तर आमच्या देवेंद्र फडणवीसजींचं उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिथे जिथे ड्रग्ज विकणारे हे सगळे जिहादी आहेत, त्या सगळ्या लोकांना बिळातून बाहेर काढून आमचाच देवाभाऊचं हे सरकार त्यांना जेरीस आणताय। म्हणजे तुम्ही कितीही आंदोलन करा, काही करा, ड्रग्सच्या बाबतीमध्ये राजकारण नाही। ड्रग्सच्या बाबतीमध्ये सगळेजण आम्ही एकाच तर्फे आहोत आणि ड्रग्ज मुक्त समाज हाच आमच्या सरकारचा मुख्य हेतू आहे। म्हणून जे जे काय ड्रग्ज विकणारे आहेत, पिणारे तर कारवाई होणारच, पण जे विकणारे आहेत ते जे काही बिळात लपलेले आहेत त्या सगळ्यांना पकडून कारवाई होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।